ज्या ऐतिहासिक ठिकाणी आपण चाललो आहे त्याच्या कमानीपाशी आलो आहे आपण, तर त्याची ही भव्य अशी कमान पहा, तुम्हाला समजेल आपण कुठं आलो आहे. हे पार्किंगपासून थोडंसं पुढं आलो ना, हे अशा प्रकारचे स्टॉल वगैरे लावलेले आहेत तिथं. मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आत्ता आपण आलो आहे शिवनेरी किल्ला पाहायला, जिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि आपल्यासोबत आहे आपले नामदेव सर. नामदेव सर हाय. पाटे सर आहेत. हाय हाय. आणि मित्रांनो दत्ता आपला गाईड. तर चला किल्ला एक्सप्लोर करू आता आपण. हा पहिला महादरवाजा पाहतोय आता आपण. सुरुवातीला लागलेला महादरवाजा. अजून पुढे बरेच दरवाजे आहेत. हे बघा, थोडंसं पुढं आलो ना तर दुसरा गणेश दरवाजा लागतो आपल्याला. आणि त्याच्यावरती 2 कोरीव शिल्प. हे बघा, ही वरती व्याघ्र शिल्प आहेत. आणि गणेश दरवाजा थोडंसंच पुढे बघा, एक छोटेसं कोरीव खडकामध्ये हा गणेश दरवाजा पाहिला आपण. आणि लगेच त्याच्या पुढे अजून एक दरवाजा आहे बघा. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक दरवाजा पाहायला भेटतोय. पूर्ण तोडफोड झाली त्याची. इथं शिल्प आहे, व्याघ्र शिल्प. आणि या दरवाजामधनं एंट्री केली ना आपण की त्याच्या पुढे लगेचच एक पुढचा दरवाजा, पिराचा दरवाजा. हा बघा केवढा मोठा आहे हा. हा पुढचा भव्य असा पिराचा दरवाजा. बराच मोठा आहे हा. हा काय दगडामध्ये कोरीव खडकामध्ये कोरलेला बसण्यासाठी. दत्ताने माहिती सांगितली, तुम्ही ऐकली. आणि हा त्यालाच केवढे मोठे दोन्ही साईडला देवडे आहेत बघा, बरेच मोठे आहेत. कारण मुख्य दरवाजा जिथं चौकशी केली जायची. तर चला आता पुढचा दरवाजा काय आहे ते पाहू आपण. बघा इथे एक जात आहे त्या पिराच्या दरवाजाच्या पुढं. आणि इकडनं जायचं आपल्याला. पिराच्या दरवाजापासून थोडं पुढं आलो ना तर इथं आपल्याला जुन्या कोरीव पायऱ्या पाहायला भेटतात बघा. या जुन्या कोरीव पायऱ्या आहेत. आणि ह्या साईडला आत्ताच्या बनवलेल्या पायऱ्या आहेत. अगं इथं चाटे सर आणि नामदेव आहे ना, ते आले जुन्या पायऱ्यानी.
या साईडला पण कोरीव पायऱ्या आहेत जुन्या, म्हणजे ह्या साईडला सुद्धा पायऱ्या होत्या. बऱ्याच मोठ्या लांबलाच आहे बघा. इथून चालू होतं अशा. आणि साईडने बघा कसं कोरलंय. दोन्ही साईडने बघा ना कसं, आणि ते खडकाच्या मध्ये कोरलेले. आणि पुढे अजून एक दरवाजा पाहायला भेटला आपल्याला. हत्ती दरवाजा. तिकडे पण पायरी होती. बराच मोठा आहे हा दरवाजा. तो पाहू आपण आता. मुख्य असा हत्ती दरवाजा हा. वरती पण कोरी आहे बघा. पाणी बाहेर जाण्यासाठी बघा कसं साईडने केले. हा एकदम उभा दगड बघा ना केवढा मोठा आहे. आणि त्या दगडामध्ये कोरीव असं पंचाचं हे केलेलं आहे बघा. पंच कोरीव आहेत. ते दरवाजा आत्ताच आपण पाहिला. आणि त्याच्या ह्या उजव्या साईडने आपण किल्ल्यावरती जातो. तर ह्या डाव्या साईडने बघा जिथनं चाटे सर चालतात ना, त्या साईडला पाण्याचं टाक आहे. तर ते पाहू आपण. जुन्या कशा पायऱ्या त्याच्यासाठी सुद्धा कोरलेले आहेत जुन्या. ह्या टाक्याच्या बरोबर खालच्या साईडला सुद्धा इथे एक ना छोटं पाण्याचं टाक आहे. इथं एक ते फोडलंय पूर्ण. पुढचा साईड पूर्ण फोडलेला आहे. आणि त्याच्या पुढंच अजून जाताना काय दिसलंय. आणि हा का पाणीचं टाक आहे ना, ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी बाहेर गेल्यानंतर बघा कसं केलं इथं पाणी बाहेर जावं म्हणून. हा का ह्या साईडने पण केलं. इथं पाण्याची टाकी होती भरपूर. म्हणजे हे जे अवशेष आहेत ना ह्याच्यावरनं की ह्या साईडला पूर्ण पाण्याची टाकीच होती. फोडली गेलीत ती. तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो मी आपल्या व्हिडिओमध्ये इंग्रजांची कमाल. आणि या साईडला जाताना काय भेटले ते पाहू आपण आता. लेणी आपल्याला शिवनेरीवरती ही पाहिजे होती आपण. आणि इथे एक पाण्याचा टाक आहे त्या लेणीच्या शेजारी. आणि पिंड आहे ती. ही लेणी आहे. तर ते आता आत जाऊन बघू आपण कशी. हो तिला एंट्री. हा दगडात कोरलेला बघा किती खोलपर्यंत. पूर्ण दगडात कोरलेला आहे खालीपर्यंत. आणि ज्या लेणीच्या आतमध्ये इथं अजून एक रूम आहे. ही आतमध्ये एक दगडामध्ये कोरीव अशी पूर्ण रूम आहे. बरीच मोठी आहे. तिचे काही अवशेष आहेत शेजारी. त्याच्या इथं खाली दगडामध्ये कोरलेलं. आणि हे खालचे अवशेष. तर बरीच मोठी लेणी आहे. आणि हे तुम्हाला माहिती आहे लेणीला कशासाठी करायचे हे इकडनं हे पाहिलेले आहे आपण. बऱ्याच लेणीवरती आपण हे पाहतो. तर छान. दोन्ही साईडला दरवाजा उभा करून हे करण्यासाठी. ह्या लेणीच्या बरोबर समोर नामदेव सरांना आहे ना एक पिंड दिसली दगडामध्ये कोरलेली. हे बघा दगडामध्ये कसली सुंदर अशी कोरलेली आहे. आणि त्याच्या साईडनी पण बघा कसं कोरलेलं आहे. काहीतरी बनवण्याचा प्रयत्न आहे. शिवनेरीच्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवले चावणच्या. ह्या मागच्या साईडला पण लेण्या आहेत तिथं.
बघा ते लेणीचं, बरोबर इथं लेणी आहे बघा ती. पण ह्यांना कुठून जायचं काय आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण नक्की प्रयत्न करणार आहे हे लेणी एक्सप्लोर करायचा उन्हाळ्यामध्ये. आजूबाजूचा परिसर बघा, हा बघा शिवाजी महाराजांचा चेहरा असल्यासारखा हा डोंगर, सुंदर डोंगर आहे, खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याच टिकटॉकच्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल रील्स. तर चला जाऊ आता वरती किल्ल्यावरती आपण. या हत्ती दरवाजाच्या वरती आहे ना, इथं अजून 2 पाण्याची टाकी आहेत मोठी, हे बघा इथं समोर आहेत वरती. आणि ह्याच्यात अजून उजव्या साईडला सुद्धा एक पाण्याचा टाकी आहे अजून. हे बघा ह्या पायऱ्यांनी आपण वरती शिवनेरी किल्ल्यावरती जातो. आणि ह्याच्याच उजव्या साईडला इकडं शिवाई मातेचं मंदिर आहे. तर आपण पहिले ते मंदिर पाहणार आणि त्याच्यानंतर मग वरती किल्ल्यावरती जाणार आहोत. बघा ह्या रोडने आलं शिवाई मातेच्या मंदिरात चाललोय. आणि त्याच्यासमोर तिथं सुद्धा वरती 2 आहेत ना पाण्याची टाकी आहेत कोरीव असे. जाताना पाहू आपण ती. हे गाळून गेलेली एक रूम आहे इथं आतमध्ये, बरीच मोठी आतमध्ये. ते आता दिसणार नाही तुम्हाला, तेव्हा इकडे बरीच मोठी आतमध्ये. बघा इथं पाहिजे ती रूम आपण. आणि त्याच्या समोरच इथं पुढे शिवाई मातेचं मंदिर आहे, पण त्या मंदिराच्या अलीकडं एक दरवाजा आहे, तर तो पण कुठला आहे तो पाहू आपण. मंदिराच्या अलीकडेच हा शिवाई देवीचा दरवाजा आहे. छान कोरीव असं काम आहे त्या दरवाजावरती. हे बघा शिवाई देवीचा दरवाजा आणि त्याच्यावरचं हे कोरीव काम बघा कसं किती छान आहे. मस्त 2 खांब असे कोरलेत. मंदिरात कसे असतात तसे दरवाजाच्या बाजूला कोरलेले आहेत. म्हणजे बघा ना काय संकल्पना आहे, पुढं मंदिर आणि अलीकडे हे कोरलेले 2 खांब, जे दर्शवतं की इथं पुढं मंदिर आहे. जुन्या पायऱ्या. इथं वरती सुद्धा एक पाण्याचा टाक आहे इथं. हॅलो हे शिवाई मातेचं हा ना. आणि त्याच्याच उजव्या साईडने ना इकडं रोड जातो एका बुरुजावरती, आणि या साईडला लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला, तर ते जाऊन पाहू आता आपण. वरती मंदिर आहे आणि हा बघा ना त्याच्या मंदिराच्या बरोबर समोर दगडामध्ये कोरलेलं गोमुखी बघा कसं शिल्प आहे. आणि बराच उंच बुरुज आहे. त्याच्या एका साईडने आलो आहे आपण. पुढे त्या लेण्या पाहिल्या ज्या कोरण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु दगड किंवा खडक खराब लागल्यामुळं त्या अर्धवट ठेवलेल्या आहेत, तर त्या पाहू आता आपण. बघा इकडं पाहिलं आपण. आणि सुरुवातीलाच एक लेणी पुढे उंच लांब असलेली, म्हणजे हे पण आतला भाग आहे कोरलेला. हे लेणीच्या आतमधली रूम आहे ही समोरची, आणि आता आपण जिथं उभं आहे ना ती बाहेरची रूम आहे बघा. पुढचं पूर्ण पडलेलं आहे ह्याचं, बघा ना. म्हणजे ह्याचा पुढचा अजून ह्याच्या पुढं भाग असणार आहे, ह्याच्या इथं पुढं जिथं दत्ता उभा आहे ना तिथपर्यंत असणार आहे हा भाग, ते पूर्ण पडून गेलेलं आहे. तर इथं सुद्धा लेण्या होत्या ह्याचा बघा, तिथं पण दिसते. तर ह्या लेण्या होत्या. त्याच्या पुढे अजून एक लेणी पाहतोय आपण.
आणि त्या लेणीवरती बघा इथं एक उर्दू भाषेमध्ये इथं एक लेख लिहिलेला आहे. हे बघा हा लेख आता आपण पाहत होतो. आणि डबल रूमची आहे बघा, आतमधली रूम आहे की इथं, आणि ही बाहेरची रूम आहे आणि हा बाहेरचा भाग आहे तिचा. आणि आता पुढे जाऊन पाहू काय आहे ते. बघा वरती पण कोरलेली लेणी. आणि इथं पुढच्या भागामध्ये पण बऱ्याच लेण्या आहेत. बघा इकडं. तर चला त्या जाऊन पाहू आपण. हा बराच मोठा रूम आहे. इथं पुढे एक रूम आहे, त्याच्या समोर पाण्याचा टाक आहे. इथं एक पाण्याचा टाक आहे. हे बघा आतली रूम. आणि ही शेजारची छोटीशी अशी पुढचा भाग असणार आहे. याला पडलंय ते परत. ही पण रूम असणार आहे, आपण जिथं उभं आहे ती पडलंय ते पूर्णपणे. आणि सुंदर अशी आता कोरीव लेणी आपल्याला सगळ्यात पुढं पाहायला भेटते. तर ती पाहू. तिथं बघा एक खांब दिसते आपल्याला इथं पुढं. आणि हे आतमध्ये बघा स्तूप. तर ही मेन लेणी जिच्यामध्ये ते स्तूप असायचं. आणि इथं सगळेजण येऊन प्रार्थना करायचे. आणि इथं पलीकडं पण एक रूम आहे कसली तरी, आतमध्ये जाऊन पाहू आपण पलीकडनं. तर आपण इथं शेजारी पलीकडचं स्तूप पाहायला खूप सुंदर आहे. आणि इथं बघा दगडामध्ये कोरीव एक मूर्ती आहे, पण कसली माहीत नाही. आणि आता आतमध्ये जाऊन पाहू आपण काय आहे. हां तर इथं बरंच कोरीव हे आहेत, म्हणजे चित्र आहेत. त्याच्या आतमध्ये पण चित्र आहेत कोरलेली. एक्झॅक्टली समजत नाही काय आहे, पण सुंदर आहे खूप. असं बघा ना कशी कोरीव आहे, पूर्ण आतमध्ये कोरीव आहे ती. तर काहीतरी महत्त्व असणार इथं, परंतु काळाप्रमाणे ती नामशेष झाली. हे साईडला बघा बनवण्याचा प्रयत्न. सुंदर, खूप सुंदर लेणी ही आपण पाहतोय ती. ते आता जे स्तूप पाहिलं आपण, ती लेणी इथं पाहिली. त्याच्या पुढंच एक छोटंसं इथं पाण्याचा टाका. इथं त्यापेक्षा अजून थोडंसं मोठं पाण्याचा टाका आहे. आणि ही अजून एक 2 लेणी आहेत. तेव्हा ही स्तूप लेणी आपण पाहिली. आणि तिच्या इथं सुद्धा वरती इथं एक लेख लिहिलेला आहे. हे लेणीबद्दलची माहितीच असतो हा, की कोणी कोणाला कशी दान दिली, कशासाठी बांधली काय ते. तर चला जाऊ आता आपण परत आता वरती किल्ल्यावरती. हा आपण पूर्ण शिवाई जे मंदिर आहे, शिवाई मातेचं मंदिर आहे समोर, त्याच्या ह्या साईडचा पूर्ण भाग पाहिला आता आपण लेण्यांचा. आता मुख्य किल्ल्यावरती जाऊ आता आपण. आलो आणि शिवाई मातेचं मंदिर पाहिलं आपण. आणि हत्ती दरवाजानंतर आता पुढे अजून इथे एक मेना दरवाजा. हे बघा हा मेना दरवाजा. आणि त्याच्या पुढे हा कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजा. आणि याच्यावरती सुद्धा 2 व्याघ्र शिल्प आहेत. बघा कुलूप दरवाजापासून वरती आलो ना, तर आपण जे पिराचा तो दरवाजा, आपण जो पिराचा दरवाजा बघितला ना, त्या दरवाजाचा जात्याचा हा वरचा भाग आहे. आणि आता इकडनं आपण गडावरती जाणार.
इथं पाहिला अंबरखाना आणि त्याच्या वरच्या बाजूला इथं एक मोठा असा पाण्याचा टाका आहे, बरंच मोठं आहे, त्या का बरंच मोठं आहे. आणि आता ह्या बाजून जायचं आपल्याला वरती किल्ल्यावरती. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याची कृती असलेला हा डोंगर, चेहऱ्याची प्रतिमा असलेला हा डोंगर आहे बघा. डोंगराला आता कॅमेऱ्यात बघा बघा अशी आडवी प्रतिमा आहे. डोक्यात गेला त्यांना दाखवा शिवाजी महाराज कसे दिसतात. दिसले का आडवा चेहरा बघा महाराजांचा, आडवा असा झोपलेला चेहरा. हो हो राईट राईट. ते लय लय युट्यूब मध्ये येते. हे बघा ही जी वास्तू आहे ना, या वास्तूवरती इथं लेक आहे बघा. इथं एक लेक आहे. इथं पूर्ण असा आडव्या अक्षरामध्ये लेक आहे, उर्दू भाषेमधला लेक आहे, पारशी भाषेतला. हे बघा बराच मोठा लेक आहे हा. आणि हे बघा त्या ऐतिहासिक ठिकाणी जिथं आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांची ही जन्मभूमीचं ठिकाण. तर त्याला जवळ जाऊन पाहूयात आता आपण ते. मग हे काय नाणी घर आहे, स्नान करायचे इथं आतमध्ये. आलोय आपण त्या ऐतिहासिक ठिकाणी. हे बघा हे पहा, हेच ते ठिकाण जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि हा पहा तो वरचा भाग जिथं छत्रपती शिवाजी महाराज बागडले खेळले. प्रत्येक नुसती
बघा हे पाहिलं आत्ताच आपण महाराजांचं जन्म ठिकाण आणि त्याच्या समोर बरोबर बदामी टाक आहे. हे बघा बदामाच्या आकाराचा हे बदामी टाक. बरंच मोठं टाक आहे गडावरचं, सर्वात मोठं टाक. आणि आता ह्या साईडला जाऊन आता आपण पाहणार आहोत टकमक टोक, कडेलोट टोक या साईडला. तर आता तो शेवटचा पॉईंट पाहू. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याच्या आकाराचा हा डोंगर आडवा. बघा आलोय आपण त्या कडेलोट पॉईंटच्या इथं. या बाजूचा शेवटचा पॉईंट हा. हे पाहिलं आपण तिथं महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाण. आणि त्याच्या ह्या साईडला हे कमानी टाके म्हणून आहे. वरती कमान, ही कमान आणि त्याच्या खाली हे टाकं. बरंच मोठं टाकं आहे, खूपच मोठं टाकं आहे. काय म्हणा पूर्ण कोरीव असं आहे, बरंच आतमध्ये खोल आहे, बरंच लांब लचक आहे. खूप मोठं टाकं आहे पाण्याचं. हे खाली हे बघा इकडनं आलो. आणि इथं पण दोन पाण्याचे टाके, त्यांचे नाव काहीतरी नदीवरून आहेत, गंगा जमुना. बघा बरीच मोठी ती झाकलेत पूर्ण. त्याच्या पुढं अजून एक पाण्याचं टाक आहे. तशी ही टोटल 4, तिकडे एक, इथं 2 मोठी आणि हे एक मोठं आहे. असे 4 पाण्याची टाकी आहेत आपल्याला पाहायला भेटली, बरीच मोठी आहेत. हा का गंगा जमुना टाकी, समोर बोर्ड लावला आहे गंगा जमुना टाकी. आणि आता आपल्याला ह्या बाजूने जायचं आहे रिटर्न आपल्या घरी. तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जय शिवराय.